चेंडू आउट ऑफ दी पार्क आहे. षटकार आताच्या बॉलवरती खेचून मारलाय. षटकार जाऊयात पुन्हा मॅचच्या दिशेने. षटकार आहे तो मिळालेला आहे त्याच्या बॉलवरती. त्यानंतरचा बॉल पुढा राहुल यादवचा, रावडीचा राहुल आणि मैदानाच्या आतमध्ये आडव्या बाटने क्लिअर. यस थँक्यू. जाऊयात पुन्हा मॅचच्या दिशेने. आणि आता षटकार आलेला आहे, चौकार सुद्धा आलेला आहे. जे काही आहे ते व्हायचं झालेलं आहे. परंतु आता शुभम उगाडे आपला खेळ व्हायलाच हवा आहे. अजून 2 बॉलचा खेळ उरलाय पहिल्या षटकाचा. ऑन स्ट्राईकला पुन्हा एकदा राजाळे गावचा, फलटण तालुक्याचा राहुल यादव. पुढे जा, डान्सिंग डाऊन द ट्रॅक उचलण्याचा प्रयत्न राहिला. स्क्वेअर लेग आताच्या बॉलला एक मिळाली. दुहेरीचा प्रयत्न, जीवावरती बेतेलशी धाव पुन्हा कंप्लीट होते. आताच्या बॉलवरती 2 धावा ज्या आहेत त्या मात्र पूर्ण होत आहेत. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या 14 या आकड्यावरती पोहोचतीये. 14 धावा धावफलकावरती. वरद 11 तुकाई टायगर पारगाव संघ. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका साईडला नीरा लायन्स तर दुसऱ्या साईडला वरद 11 तुकाई टायगर पारगाव. तर विकास सूर्यसे आता नॉन स्ट्राईकला आहेत, जास्त वेळ थांबलेत. शेवटचा बॉल पहिल्या षटकाचा. राहुलचा पुन्हा क्लास आहे, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, डाऊन दी बॉल, फलंदाज बाद. येस थँक्यू 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 धन्यवाद. चला मॅचच्या दिशेने जाणं गरजेचं आहे. आणि आता पुन्हा जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिल्या षटकाचा खेळ आहे तो पूर्ण होतोय. धावसंख्या 14 या आकड्यावरती. पहिला धक्का संघासाठी बसलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. तुकाई टायगर पारगाव संघ खेळाडू आपला 12वा खेळाडू पाठवून द्या. जितेन शेळके मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा जुबेर यांचा खेळ पाहणार आहोत आपण. जुबेर शेख पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 2 घेऊन मार्गस्थ होत आहे. धावसंख्या 14 या आकड्यावरती. एका विकेटचं नुकसान. पहिल्या षटकाचा खेळ संपला. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. विकास आहेत, पहिलाच बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑनला इरफान. आताच्या बॉलवरती डॉट बॉल जो आहे तो मिळालेला आहे. निर्धाव चेंडू आताचा पाहायला मिळतोय. तितकीच आहे प्रेक्षकांना आहे. सर्व प्रेक्षक रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आमचे डीजे मास्टर त्यांचं धन्यवाद. संकेतजी तांदळे आपलं धन्यवाद. आणि आज बरोबर विकास सुरसे षटकार साधावा. ट्रॉफी सौजन्य आमचे संजू मामा धुमाळ आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. बिगेट गेल्या. वा आताचा फटका इस्को लगा डाला तो लाईफ जिंकला. बॅक टू बॅकचा सिक्सर.
थँक्यू, धन्यवाद. आणि आता धावफलकावरती धावांचा आकडा आहे 26 धावा धावफलकावरती आहेत. त्यानंतरचा बॉल या ठिकाणी आपण पाहूया. क्षेत्ररक्षक पोहोचले, संधी मिळाली आहे, अपील केलेली आहे. आणि आता मात्र या ठिकाणी आपण पाहूयात पोहोचलेला आहे. चित्त्याच्या चपळाईने धावणं मात्र विकास यांना ठाऊकच आहे. आणि तोच प्रयत्न विकास सुरवसे यांचा पुन्हा एकदा राहिलेला आहे. त्यानंतरचा बॉल, पुन्हा मोठा फटका खेळायचा प्रयत्न जितेन शेळके यांचा आहे. एक मिळाले आहे, डबलचा प्रयत्न थांबवला आहे. विकास आता मैदानाच्या आतमध्ये आहे, त्यांच्याकडे क्षमता भरपूर आहे. तोच प्रयत्न आता विकास सुरवसे यांचा असणार आहे आपल्या संघासाठी. धावसंख्या पुढे जाते, 28 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल अजून या ठिकाणी उरलाय. पुढे एकदा आडव्या बॅटने क्लिअर होतोय आणि आताचा बॉल सीमा पार मिळत आहे. 4 चौकार. चौकार जो आहे तो आताच्या बॉलवरती खेचून मारलाय. धावसंख्या 4 धावांच्या मदतीने पुढे जाते आणि धावफलकावरती धावांचा आकडा आहे 32 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. 32 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये मार्गस होत आहे. शुभम आलेले आहेत उगाडे आणि शुभम यांचा तो बॉल या ठिकाणी आपण पाहूया. जबरदस्त राहिलेला आहे. चांगले खेळ शुभम यांच्याकडे आहे. आताचा बॉल डॉट आहे. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज सज्ज होत आहे जितेन शेळके. प्रयत्न आहे त्यांच्याकडे, आक्रमण ते सातत्याने करत असतात. फटका फसलाय. फलंदाज बाद. फॉलो थ्रू मध्ये काम करणं तेच आमचं काम आहे. शुभम उगाडे. धन्यवाद. यस, थँक्यू व्हेरी मच. आता मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा या ठिकाणी आपण जाऊयात. जितेन शेळके जिथे बाद झालेले आहेत आता मैदानाच्या आतमध्ये आलेत. किशोर शिंदे आल्याबरोबरच आमचा फटका महत्वाचाच राहणार आहे. एक मिळाले आहे. पहिल्याच बॉलवरती ते खेळत आहेत आणि जबरदस्त काम आता गोलंदाज आमचे शुभम उगाडे करत असताना पाहायला मिळते निरालाईन संघाकडून. वरद 11 तुकाय टायगर पारगाव संघ आहे मैदानाच्या आतमध्ये. ना 13 नव्हे धावफलकावरती पुन्हा एकदा डबल तेरी. 33 धावा धावफलकावरती आहेत. 2 विकेटचं नुकसान. 2.3 चेंडूचा खेळ कंप्लीट. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने क्लिअर केलाय. स्क्वेअर लेगला लॉंग लेग क्लिअर करतील का फलंदाज
क्षेत्ररक्षकांचं वर्चस्व राहिलं आताच्या बॉलवरती आणि त्याचबरोबर आताच्या बॉलवरती 2 धावा ज्या आहेत त्या पूर्ण होत आहेत. धावसंख्या पुढे 35 धावा. धावफलकावरती विकास सुरक्षा आतापर्यंत 6 बॉलमध्ये 19, तर किशोरने 1 चेंडूमध्ये 1 बनवली आहे. पार्टनरशिप आपल्या संघासाठी गरजेची आहे आणि तीच पार्टनरशिप आता बनवण्याचा प्रयत्न चालू आहे. अजून 2 बॉलचा 35 धावा धावफलकावरती. 35 रन ऑन द बोर्ड. त्यानंतरचा बॉल फलंदाज विकास. विकास आपल्या संघाचा विकास महत्वाचा राहील. लॉंग ऑफ क्लिअर 4 रन. आता जाऊयात पण एकदा मॅचच्या दिशेने. आताच्या बॉलवरती चौकार आलेला आहे. 39 बनल्यात. त्यानंतर थांबणं आम्ही आता ठेवतच नाही, परंतु फटका जो आहे तो लेट झालेला आहे संपर्क होण्यासाठी आणि आताच्या बॉलवरती 1 धाव अशी आहे ती मिळते. षटक क्रमांक 3चा खेळ संपला. वरद 11 तुकाई टायगर पारगाव संघ. धावफलकावरती धावांचा आकडा आहे 40. 2 विकेटचं नुकसान. 40 धावा धावफलकावरती 2 विकेटचं नुकसान. श्रीनाथ चषक 2026चा महासंग्राम, जिथे प्रथम क्रमांक 51,000 रुपये, द्वितीय क्रमांक 31,000 रुपये, तृतीय क्रमांक 21,000, चतुर्थ क्रमांकासाठी 15,000ची कॅश प्राईज. या स्पर्धेसाठी अगदी आपल्याला पाहायला मिळते आहे. सर्व बक्षीसदात्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. चौथ्या षटकाला सुरुवात करूयात आणि आता चौथ्या षटकासाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलेले आहेत. साहिल माळी यांना आता पुढे केलं जात आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. चला ऑन स्ट्राईकला विकास सूर्यशेफणा सज्ज होत आहे. 40 बनल्या, 2 विकेटचं नुकसान. क्षमता आहे या फलंदाजाकडे. त्यानंतरचा बॉल साहिल माळी. साहिल माने आलेले आहेत आणि चान्स बनला होता. घाई भरपूर झालेली आहे आणि आताचा बॉल मात्र या ठिकाणी आपण पाहूया डॉट आलाय. साहिल माने पहिलाच बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट आलाय. एक चांगली गोलंदाजी या खेळाडूकडे आहे. त्यानंतरचा बॉल पुन्हा मोठा फटका खेचायचा प्रयत्न आताच्या बॉलवरती आहे. 1 धावची आहे ती मात्र कंप्लीट होती. बराच वेळ थांबले होते. साहिल यांच्याकडे खेळ त्यांचा जबरदस्त आहे. लगातारचा पहिला डॉट आलाय. त्याच्यानंतर एक सिंगल आलेले आहे आणि त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे.
पुन्हा मोठा फटका खेळायचा प्रयत्न राहिला आहे. क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनला फेकी पुन्हा चुकीचीच राहिलेली आहे आणि आताच्या बॉलवरती एक आहे ती पुन्हा मिळतीये. एक सिंगल आहे ती पुन्हा आताच्या बॉलवरती मिळत असताना पाहायला मिळतीये. प्रयत्न चांगले राहिलेत. धावसंख्या या ठिकाणी आपण पाहूयात 42 या आकड्यावरती पोहोचली आहेत. 2 विकेटचं नुकसान आतापर्यंत या ठिकाणी आपण पाहूयात. 3.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ मात्र पूर्ण होत असताना पाहायला मिळतोय. त्यानंतरचा बॉल क्षमता आहे खरं तर श्रीनाथ चषक 2026 मध्ये आणि आज या स्पर्धेसाठी आपण पाहतोय तमाम प्रेक्षक रसिक त्याचबरोबर आमच्या चेल गर्ल्स त्यांचं मनपूर्वक स्वागत. हवेमध्ये राहिलाय फटका फसला आहे फलंदाज बाद. विकास सुरशे 11 बॉल 25 चा खेळ. बॅक टू द पवेलियन. चला मॅचला स्टार्ट करूया. त्यानंतरचा बॉल फलंदाज सज्ज होत आहेत. आताच्या बॉलवरती चांगला बॉल या ठिकाणी आपण पाहतोय आणि चेंडू मात्र डॉट आलेला आहे. धावांचा आकडा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 48 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकाला सुरुवात करूयात. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आलेले आहेत. धर्मराज आलेले आहेत. मॅचला या ठिकाणी आपण पुन्हा स्टार्ट करूयात. पहिला बॉल ऑन स्ट्राईकला फलंदाज किशोर. हाही बॉल मात्र जबरदस्त पाहायला मिळाला आहे. किशोर यांच्यासाठी आताचा बॉल आहे. 1 धाव जी आहे ती मात्र पूर्ण होते आताच्या बॉलवरती. यश शिंदे आणि किशोरची आता खेळ मात्र कशा प्रकारे पाहायला मिळतोय. यश शिंदेकडे तेवढी क्षमता आहे. तोच प्रयत्न आता यश शिंदे आता येणाऱ्या 5 बॉलवरती करणार आहे. 2 बॉलमध्ये त्यांनी 6 धावा आतापर्यंत खेचल्यात. त्यानंतरचा बॉल कडप्याचा आहे. दिशा देण्याचं काम आताच्या बॉलला करायचं होतं. त्याचबरोबर 1 मिळाली आहे. डबलचा प्रयत्न करतील. यश शिंदेकडे स्ट्राईक असणं फार गरजेचं आहे आणि तोच प्रयत्न आता किशोर. धावचीची संधी फलंदाज बाद. विकेट डाऊन. चार विकेटचं नुकसान. 4 चेंडूचा खेळ उरलेला आहे. धर्मराज आतापर्यंत चांगले राहिलेत. ओहो यश शिंदे त्याचे फटके विसरलेलाच नाहीये. चेंडू सीमा पार मिळत आहेत. रन 4 चौकार. धावसंख्या पुढे जाते. 4च्या मदतीने 54 बनल्या. 4 विकेटचं नुकसान आतापर्यंत या ठिकाणी आपण पाहूयात. 3 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. यश शिंदे यांच्याकडे तेवढी क्षमता आहे. शोकत नॉन स्ट्राईकला जरी असले तरी आपला खेळ आपल्या संघासाठीच महत्वाचा आहे. वरद 11 तुकाई टायगर पारगाव संघ 54 धावा 4 विकेटचं नुकसान. त्यानंतरचा बॉल ओहो यश शिंदे पुन्हा ताकदीचा प्रहार आताच्या बॉलवरती. चेंडू सीमा पार. रन मिळतील 4.
आहे तो आताच्या बॉलवरती बॅक टू बॅकचा आलेला आहे. यश शिंदे पुन्हा बरसतायत. आमचा खेळ आमच्या संघासाठीच आहे आणि पुन्हा एकदा विकेट केली. एक मिळाली, डबलचा प्रयत्न आताच्या बॉलवरती होतोय आणि दोनही धावा पुन्हा एकदा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 2च्या मदतीने पुढे जाते. 60 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल किमोडो अजून उरलेला आहे. धर्मराज आत्तापर्यंत मागणे ठरले, जिथे 5 बॉलमध्ये त्यांनी 12 धावा खर्च केल्या. शेवटचा बॉल उरलाय. यश शिंदे पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आहेत. थोडाच खेळ आहे यश शिंदेचा, परंतु जबरदस्त राहिलेत आत्तापर्यंत आपल्या संघासाठी. करंट रन रेट आहे 12.41चा. त्यानंतरचा बॉल शेवटचा 60 बनल्या. 4 विकेटचं नुकसान. टीम वरद इलेव्हन तुका टायगर पारगाव संघ पुन्हा मोठा फटका खेळायचा प्रयत्न आताच्या बॉलवरती. या ठिकाणी आपण पाहूयात, एक धाव जी आहे ती कंप्लीट होईल. टोटल रन्स ऑन द बोर्ड बनल्या आहेत पहिल्या डावामध्ये 61. विजयासाठी बनवायच्या आहेत त्या 62 बनवायच्या आहेत विजयासाठी. टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये वरद इलेव्हन तुकाई टायगर पारगाव संघाची ब्रँडेड एंट्री होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. विजयासाठी बनवायच्या आहेत त्या धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 30 बॉल आणि 62 धावांची आवश्यकता. नेरोलाइन संघाला एक जोरदार एंट्री दमदारची आपल्याला पाहायला मिळत असताना पाहायला मिळाली आहे. वरद इलेव्हन तुकाई टायगर पारगाव संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मैदानाच्या आतमध्ये.
लेट्स प्ले. चला खेळूया. श्रीनाथ चषकाचा दमदार सोहळा. पहिला बॉल राहुल यादव आहेत. हुलकावणी देणारे चेंडू नेहमी हाताळत असतात आणि आता त्यांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईकला चैतन्य. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होतोय. ऑन स्ट्राईकला चैतन्य, नॉन स्ट्राईकला जुबेर. चैतन्य गुलदगड. पहिलाच बॉल. पहिल्याच बॉलला मिड विकेट क्लिअर. चेंडू सीमा पार. रणमितील आता 4 चौकार. पहिलाच बॉल होता. पहिल्याच बॉलवरती चौकार खेचलेला आहे. क्षमता आहे या फलंदाजाकडे. त्याचबरोबर आमचे आरजे सर आता मायक्रोफोन वरती जोडले जातात. या सर स्वागत आहे. स्वागताबरोबरच बॅक टू बॅकचा चौकार. 4 रन 4 धावा. विजयासरीचं टार्गेट आतमध्ये सेट आहे. पहिल्या सामन्यातला विजेता आणि दुसऱ्या सामन्यातील विजेता असा एक मोठा सामना आपण आतमध्ये बघतोय आणि इथे जिंकणारी टीम सरळ फायनल खेळणार आहे. त्यामुळे या मॅचचं महत्त्व तुम्ही लक्षात घ्या किती मोठं आहे. जर इथे जिंकणारी टीम 51,000 रुपयांसाठी सरळ खेळण्यासाठी पात्र ठरणार आहे म्हणजे या मॅचचं महत्त्व तेवढंच मोठं आहे. पहिले 2 सलामीचे बॅटल आतमध्ये आहेत. बॅटर आतमध्ये आलेले आहेत आणि खेळ सुरू झाला आहे. विजयाचं टार्गेट आपण पाहाल आतमध्ये. बॉल शौकत शेख पोहोचतोय तोपर्यंत उशीर झालेला आहे. थँक्यू डीजे, थँक्यू. 4 धावा येतील या चौकाराच्या बरोबरी. धावपलक्यावरती 13 धावांचा आकडा पूर्ण होतोय. नेरा लॉयन्स एका ताकदीनं चांगल्या मोठ्या टीमला सामोरं गेलाय हा संघ. एक ताकद आजमावली आहे आणि एका ताकदीचं बळ काय असतं या 2 अर्थात या संपूर्ण शृंखलेमध्ये या नेरा लॉयन्सनं दाखवून दिलेलं आहे. ऑन स्ट्राईक इन चेंडू थोडीशी टेगर मुवमेंट. यावेळेस कव्हर पुढे जुबेर बाद. पहिला धक्का लॉयन्स. हॅलो. 13 धावा धावपलक्यावरती. पहिला धक्का हा 13 वरती आपल्याला पुढे जाताना बघितलेला आहे. 5 चेंडू टाकून झालेले आहेत. न्यू बॅटर आतमध्ये शुभम उघाडेला आतमध्ये आता पुढे बघाल. चैतन्य गुलदगड हा संघाचा आयकॉन आहे आणि आज या आयकॉननं या आधीच्या मॅचमध्ये सुद्धा त्याची बॅट तळपताना आपण पाहिलेली आहे. बारामती तालुक्यातला असणारा चैतन्य गुलदगड हा वाघवाडीच्या गावाला रिप्रेझेंट करतो आणि या मैदानावरती या खेळाडूचा जलवा दिसलाय. तर आता या धावांचं टार्गेट पूर्ण करायचं असेल, 62 पर्यंत जायचं असेल तर त्याला उभं राहायचं आहे मॅचसाठी. तर आयकॉन राहुल यादव डाऊन दी ग्राउंड. हा चेंडू माथी कापत बॉल निघालाय.
यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस होतोय. आवाळवाडी स्पोर्ट्स क्लब संघाचे कॅप्टन, शिवनगर माळेगाव टीमचे कॅप्टन, आपण टॉससाठी या. संजू मामा धुमाळ चषक स्पॉन्सर्स आम्हाला या स्पर्धेसाठी जाहीर केलेलं आहे. त्यांच्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस होतोय. एक षटक टाकून झालंय. 17 धावा धावपलकीवरती. 24 चेंडूमध्ये 45. 24 चेंडूमध्ये 45 धावांची आवश्यकता. 24 मध्ये 44 राहतील, कारण हा वाईट बॉल कॉल पंचांनी सांगितलेला आहे. पहिल्या सामन्यात विजेता राहिलेली टीम होती निरा लॉयन्स, ज्यांनी माळेगाव संघाला पराभूत केलं. दुसऱ्या मॅचमध्ये सामना जिंकला पारगावनं, ज्यांनी आभाळवाडीला थांबवलं होतं. आणि आता या दोघांची टक्कर होताना यामधला विजेत्याला फायनल खेळण्याची संधी प्राप्त होणार आहे. विकास सुरवसेचा लागोपाठचा दुसरा चेंडू आपण पाहाल पुढे स्क्वेअर सांगण्यात आलेला आहे. 4 तालुक्यातल्या 4 वेगवेगळ्या टीम आज या स्पर्धेत खेळत आहेत. दौंड तालुक्यातला संघ, पुरंदर तालुक्यातला संघ, हवेलीतला संघ, आणि तुम्ही बघितलंय की आपण जे बारामती तालुक्यातील काही खेळाडू, असे 4 तालुके. बॉल हो, यावेळेस पुन्हा एकदा वाईटचा कॉल आणि तिसऱ्या पंचांची मदत आता यावेळेस घेण्यात येते. पहिले 2 चेंडू स्वेअर होतोय. आता या तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा पंचाने सांगितलेला स्वेअरचाच कॉल होता. तिसऱ्या पंचांचा डिसिजन, इट्स अ फेअर बॉल. फेअर बॉलचा कॉल तिसऱ्या पंचांकडून आपण पाहाल सांगण्यात आलेला आहे. संजू मामा धुमाळ यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. आवाळवाडी स्पोर्ट्स कॅप्टन, टॉससाठी या. आवाळवाडी स्पोर्ट्स. विकास सुरवसे बॉलिंग मार्कवरती. षटक क्रमांक 2चा खेळ. बॉल चैतन्य गुलदगड, आयकॉन ऑन फायर. आयकॉन चैतन्य गुलदगडच्या बॅटमधून विरुद्ध दिशेने फॉल सीमारेषेच्या बाहेर टाकून दिलेला षटकार. बॉल यावेळेस माल पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा कॉल पंचांनी सांगितलेला आहे. स्क्वेअर बॉलची घोषणा इथे येते आणि या स्क्वेअर बॉलच्या बरोबरीत एका अतिरिक्त धावेने धावफलक पुढे आणि पुन्हा थर्ड अंपायर या ठिकाणी वाईटसाठी. व्हाईट बॉलचा कॉल तिसऱ्या पंचाने दिलेला आहे. व्हाईट बॉलचा कॉल आणि एका अतिरिक्त धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे. हे थोडंसं लांबलेलं षटक आहे विकास सुरवसेचं. हे षटक संपल्यानंतर जे विजयाचं जे कॅल्क्युलेशन असणार आहे, ते विजयाचं कॅल्क्युलेशन टीम आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येऊ की शेवटचे यानंतरच्या 18 चेंडू शिल्लक राहतील आणि 18 चेंडूमध्ये मग विजयासाठी धावा बनवायच्यात किती, हे कॅल्क्युलेशन आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येऊ. चैतन्य गुलदगड, बिग विकेट इज गॉन आहे का? अपील झालंय, सेलिब्रेशन ऑन आहे. चैतन्य गुलदगड, आयकॉन चैतन्य गुलदगडच्या डोक्यावरती टांगती तलवार आहे आणि तिसऱ्या पंचांकडून चेक केलं जाणार आहे.
ओयुटी चैतन्य गुलदगड ओयुटीचा कॉल. चैतन्य गुलदगडचा वादळाचा खेळ रोखलाय आणि आयकॉन चैतन्य गुलदगड बाद होऊन माघारी फिरतील. बॉल 3 वेळा अँगल चेक केलाय. आपला 12वा इकडेच आहे. नेरा लॉयन्स आपला 12th मॅन इथे आहे आणि पंचांचा निर्णय अंतिम आहे. पंचांनी ओयुटीचा कॉल दिलेला आहे आणि चैतन्य गुलदगडचा खेळ मैदानावरती थांबणार आहे. बाकीचे खेळाडू सगळ्यांनी जागेवरती जा.
बाकीचे खेळाडू इथून लांब जा.
चैतन्य गुलदगड बाद आहेत. चला दुसरा खेळाडू मैदानावरती आयकॉन बाद असणार आहेत. तिसऱ्या पंचांचा डिसिजन ओयूटीचा कॉल आणि चैतन्य बाद आहेत. चला मॅच सुरू करा मामा. दत्ता मामा मॅच सुरू करून घ्या लगेच. मॅच सुरू करायचे. चला वेळ वाचवण्याचं काम करा. पुढील सामना आपल्याला लगेच चालू करून घ्यायचा आहे. चला बॅट्समन चला. चला नवीन फलंदाज आतमध्ये येतील आणि एकवीस चेंडूमध्ये बनवायच्या 36 धावा. 21 चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी आहे. बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा विकास सुरवसे. तुम्ही बघताय पारगाव आणि नेरा लॉयन्स मध्ये सुरू असणारा एक मोठा सामना. विजेती टीम फायनलसाठी पात्र ठरते. बॅटर आतमध्ये आलेत. पहिला बॉल विकास सुरवसे यांचा फेस केलाय. लॉग ऑफला आपण लॉग ऑनला चेंडू गेलाय. एक धाव. एका चेंडू बरोबरीत एका धाबे बरोबरीत आपण पाहाल या सामन्यामधला ट्विस्ट आणि तो संघर्ष वाढत चाललेला आहे. कारण 51,000 रुपयांचं तिकीट ग्रँड टू द फायनल, एंटर टू द फायनलमध्ये आपला प्रवेश निश्चित होणार आहे या विजयाबरोबरीत. त्यामुळे पराभव तर स्वीकारायचा नाही हे दोघांनाही आपण पाहाल ते ठरवलेलं आहे. शुभम हा बॉल यावेळेस पुन्हा एकदा 1-2 पावले पुढे सरसाव. चेंडू लॉग ऑन मध्ये शोकत शेख येतोय मात्र बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी. आणि विजयाचं कॅल्क्युलेशन बदलताना दिसणार आहे. 19 चेंडूंचा खेळ, 31 धावांची आवश्यकता आहे. 19 चेंडूमध्ये 31 धावांचा प्रवास आपण पाहतो. डावा शेष राहील. कव्हरमध्ये चेंडू. 3 षटकं शिल्लक राहतील मॅच मध्ये आणि 3 ओव्हरमध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 30 धावा. प्रति षटकापाठीमागे 10 धावांचं रिक्वायर्ड रन आता या मॅच मध्ये आता पुढे येऊन उभं राहिलेलं आहे. थ्रिल, सस्पेन्स, अंगावरती काठा उभा करणारा हा सामना. अंगावरती काठा उभा करतोय. उत्कंठ शिगेला पोहोचणारी मॅच आहे. तुकाई टायगर्स पारगाव, वरद 11 बनाम टीम, नेरा लॉयन्स. 3 ओव्हरमध्ये 30 धावा. शुभम बरोबरीत वेदांत यातमध्ये. शुभम उघाड्याची आपण पाहाल जबाबदारी या मॅचमधून थोडीशी जास्त वाढेल कारण महत्त्वाचे 2 खेळाडू बाद आहेत. त्यामध्ये जुबेर टेनिस बॉल इंडस्ट्रीतला एक मोठा स्टार. तो सामना कुठूनही फिरवण्याची ताकद ठेवतो. तो खेळाडू बाद होऊन माघारी आलाय. तर त्याबरोबर संघाचा आयकॉन बारामती तालुक्यातला चैतन्य गुलदगड बाद होताना दिसला. त्यामुळे आता 3 ओव्हरमध्ये 30 धावा. यश शिंदे षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवरती आलेले आहेत. राहुल यादवनं पहिलं षटक हाताळलं होतं. दुसरं षटक विकास सुरवसेचं थोडंसं लांबलेलं दिसलं. काही स्क्वेअर बॉलचा खेळ मात्र त्याच षटकामध्ये चैतन्य गुलदगडची विकेट सुद्धा दिसली होती. तर आता यश शिंदेकडे हे 3ऱ्या क्रमांकाचं षटक टाकण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. पॉवर प्ले संपलेला आहे. त्यामुळे 5 क्षेत्ररक्षक लाईनवरती आपल्याला पाहायला मिळतील. लॉग ऑफ, लॉग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लाईक कव्हर उभे करून ठेवलेले आहेत. पॉईंटमध्ये खेळाडू. पहिली स्लिप सुद्धा आपण पाहतो. सेकंड स्लिपमध्ये दत्ता मामा दाखवण्यांना उभं करलं आहे. पहिल्या स्लिपमध्ये जितेन शेळके होता. शुभम पहिला बॉल आपण पाहाल त्यासाठी
वाईट बॉलचा कॉल मुख्य पंचांनी देऊन टाकलाय. एका अतिरिक्त धावेने खेळाचं समीकरण पुन्हा एकदा बदलणार आहे. 18 चेंडू खेळा शिल्लक राहतील आणि 18 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 29 धावा. 18 चेंडू मध्ये 29 धाव्यांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी टीम नीरा लॉयन्स. वाईट यॉर्कर वरती आपण पाहिला बॉल पॉइंट मध्ये शेष मोरेनं तो चेंडू कव्हर केलाय. या बॉलवरती मात्र धाव मिळणार नाही. उत्कंठ शिगेला पोहोचवणारी ही मॅच आहे. चित्त थरनखा सामना आहे. थ्रिल सस्पेन्स क्रिएट करणारी मॅच आहे आणि तो सस्पेन्स शेवटच्या चेंडूपर्यंत राहतो का यावरती लक्ष राहील. एक एक सामना जिंकणाऱ्या दोन टीम आहेत. शुभम उगाडे पुन्हा एकदा चांगला बॉल आहे. बॉल फेक यष्टिरक्षकाकडे थोडीशी विस्कटलेली. पुन्हा एकदा धावबाची संधी तयार होते मात्र पुन्हा खेळाडू आपल्या क्रीजमध्ये खड्ड्यामध्ये सुखरूपरित्या तिकडे पोहोचणार आहेत. सहज सोप्या पद्धतीने विजय मिळणार नाही कारण दोन्ही टीमनं आपली सगळी ताकद पणाला लावायचा विचार केलेला आहे. दोन्ही संघनायकांना सांगून टाकलेलं आहे खेळाडूंना की काळ थोडा संघर्षाचा आहे मात्र शस्त्र हातातून खाली टाकून देऊन चालणार नाहीत. परतीचे मार्ग आपले कापून टाकलेले आहेत. शेवटपर्यंत आपल्याला लढावं लागेल त्यामुळे शस्त्र हातातून खाली टाकून देऊ नका या सूचना संघनायकांनी दिलेल्या आहेत. 34 धावा धावपलकीवरती आहेत. 16 चेंडू. मॅच स्कोर बोर्ड आपण पाल पुन्हा एकदा अपडेट करून सांगितलं जाईल. 2 गडी गमावलेत. यश शिंदेचा हा चेंडू पुन्हा एकदा थोडासा हाफ ट्रॅकरच ठेवण्याच्या प्रयत्नात होता. जितेन शेळके बॉलवरती पोहोचतील. लेगबाईचा 1 धावेचा कॉल पंचांकडून. लेगबाईच्या एका सिंगलच्या मदतीने धावपलकीवरती वाढणारा धावसंख्येचा खेळ 35 वरती जाऊन थांबलाय. 35 धावा धावपलकीवरती 2.3 षटकांचा खेळ साकून झालाय. यश शिंदेचं हे षटक. रिक्वा रन रेट मात्र नीरा लॉयन्सच्या आतापर्यंत जर विचारात घेतलं तर ते आवाक्यात आहे. ते जास्त नाहीये. आतापर्यंत ज्या सरासरीनं चाललाय रिक्वा रन रेटनं चाललाय त्याच्यापेक्षा कमी रिक्वा रन रेट आहे. उलट कव्हरमध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षकाचा थोडासा फुंबल आला. एक धाव तिथे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न मात्र पुढे केला जाणार नाही. 1 धावेचा संघर्ष किती मोठा असतो या मॅच मधून तुम्हाला जाणून घेता येईल. एका धावेनं काय होतं तर एका धावेनं आपल्याला या स्पर्धेतून घरी सुद्धा जावं लागू शकतं. ही 1 धाव इतकी धोकादायक आपल्याला साबित ठरू शकते. 2 विकेट त्यानंतर तिसऱ्या विकेटची भागीदारी तयार करतोय लॉयन्स. अजून 26 धावांची गरज आहे. 26 धावा विजयासाठी. पहिल्या स्लिपमध्ये बॉल. शुभम उगाडे डेंजर एंडला. आणि 13 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायच्यात अजून 26 धावा. 13 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. या षटकामध्ये यश शिंदेचं कमबॅक तर शुभम उगाडे टीमचा प्रमुख खेळाडू जो धावबाद होताना दिसलेला आहे. ही मोठी विकेट राहील संघासाठी कारण अशा निर्णायक मॅच मध्ये याआधी आपला आयकॉन पास झाला होता तर शुभम उगाडेला सुद्धा आतमध्ये थांबावं लागलंय. न्यू बॅटर धर्मराज आणि बॉल सरळ सीमा रेषेच्या मारलाय पार. धर्मराजचा सुपरसोनिक षटकार.
धर्मराजनं आल्याबरोबरीतच पहिल्या बॉलवरती खेळलेल्या षटकारांना सामन्यातला ट्विस्ट तयार केलाय आणि 2 षटकामध्ये 20 धावेंची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी आतमध्ये हा डाव पुढे येऊन उभा राहिलाय. 12 चेंडूमध्ये 20 धावा. अ गुड मॅच. चांगला सामना तयार होतोय. रंगतदार मॅच आहे. रंगलाय सामना. या व्यासपीठावरती तुम्ही बघताय श्रीनाथ चषकाचं एक मोठं आयोजन. हा रंगमंच मोठा आहे, प्लॅटफॉर्म मोठा आहे आणि तुम्हाला स्वतःचा ओळख निर्माण करण्याची संधी उपलब्ध करून देणारी एक मोठी प्रतियोगिता आहे. विकास सुरवसे बॉलिंग मार्कवरती 4थ्या क्रमांकाचं षटक घेऊन पहिल्या बॉलवरती धाव येत नाही. 12-20चं समीकरण या निर्धाव चेंडूनं पालटलं जातं. शेवटच्या 11 चेंडू खेळा शिल्लक राहतील आणि 11 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 20 धावा. 11 चेंडूमध्ये 20 धावेंची आवश्यकता. ओ स्लोअर वन. गती परिवर्तन करत टाकलेले चेंडू आहेत लागोपाठचे 2 निर्धाव विकास सुरवसेचे. फिरकी गोलंदाजी आपल्या कायम भारताचा प्रमुख आश्रय राहिलाय. इंटरनॅशनल क्रिकेटला तुम्ही फॉलो करा किंवा टेनिस बॉलला फॉलो करा, हे प्रमुख आश्रय राहतं हे तुमची फिरकीची जादू. पहिले 2 चेंडू विकास सुरवसेने निर्धाव टाकले तर शेवटच्या 10 चेंडूमध्ये आता बनवायच्या राहिल्यात त्या 20 धावा. 10 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. परमेश्वर प्रत्येकाला हिरो बनण्याची संधी देत असतो. सुपर संडे धमाका आहे आणि या मॅच मध्ये विजय कोणाकडे. ओ पॉइंट मध्ये फंबल आला मोठा. 1 धाव आली आहे. बॉल पुढे टप्पा पडलाय चेंडूचा. हे तिसऱ्या पंचांकडून पाहिलं जाणार आहे. नो बॉल. लाईनच्या बाहेर बॉल टाकलेला आहे विकास आणि लाईनच्या बाहेर बॉल ठेवत असाल तर नोचाच कॉल आहे. येणारा चेंडू घेऊन येईल फ्री हिट. सामन्यातला खेळ मात्र अजूनही वाढणारी चुरस आहे. 2 तालुक्यातले 2 मोठे टीम आहेत. लढण्याचा इतिहास दोघांचा मोठा आहे आणि त्या लढण्याची इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा एकदा या मॅच मधून करून दाखवण्याची वेळ आलेली आहे. फ्रीडचा चेंडू होता. बॅटच्या हातली कड आपण पाल या बॉलनं घेतली. 1 धाव. एका धावेने धावपलकीवरती खेळ पुढे. तर विजयाचं समीकरण आम्ही सांगू. 9 चेंडू 17. 9 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत खेळामध्ये आणि 9 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 17 धावा. 9 चेंडूमध्ये 17 धाव्यांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. नीरा लॉयन्स. हा बॉल स्लोअर वन. पुन्हा एकदा गती परिवर्तन करत टाकलेला बॉल आहे. विकास सुरवसेचं हे 4थ्या क्रमांकाचं षटक या सामन्यामध्ये गंमत तयार करत आहे. 8 चेंडूंचा खेळ आणि अजूनही बनवायच्या राहिल्यात त्या 17 धावा. 8 चेंडूमध्ये 17 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. परिस्थिती माणसाला बनवत सुद्धा नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवत सुद्धा नाही. माणूसच परिस्थिती बनवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सर्वात मोठी वस्तुस्थिती आपण मान्य करायला हवी. हा बॉल पुन्हा एकदा अनप्रिडिक्टेबल. द मॅजिक ऑफ फिंगर. विकास सुरवसेच्या स्लोअर वन चांगल्या फलंदाजांना संभ्रम निर्माण करणारे राहिलेले आहेत कायम आणि या गोलंदाजांना आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती टेनिस बॉल इंडस्ट्री दणानून सोडलेली आहे आणि इथे पुन्हा या षटकामध्ये विकास सुरवसेचं काम दिसतंय. हो पुन्हा एक विकास सुरवसेचा डॉट बॉल. या षटकामध्ये विकास सुरवसेनं फक्त 2 धावा दिल्या आणि मॅच बदलून टाकली. 3 धावेंचं षटक होतं विकास सुरवसेचं, फक्त 3. 12 चेंडूमध्ये 20 बनवायच्या होत्या. 6 चेंडूमध्ये आता 17 राहिल्या. 6 चेंडूमध्ये 17 धावेंची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. मात्र शेवटचे 6 बॉल टाकण्यासाठी नवीन गोलंदाज वापरायचा आहे आणि नवीन गोलंदाजाचा पर्याय कोणता वापरला जाईल. 6 चेंडू 17 धावेंची खेळी आतमध्ये. यानंतर मॅच होते टीम आवाळवाडी स्पोर्ट्स क्लब आणि शिवनगर माळेगाव. दोन्ही टीम तयार. आपल्याला लगेच यानंतर मॅचसाठी यायचं आहे.
6 चेंडूमध्ये 17 धावा विजयासाठी. 6 चेंडू 17ची मॅच. शौकत शेख बॉलिंग मार्क वरती. शेवटचे 6 चेंडू टाकायचे शौकत शेखला. 17 धावांची गरज आहे. लॉक ऑफ मध्ये गेलेला बॉल क्षेत्ररक्षकाकडून सुटलेला चेंडू आहे. डिसिजन काय आहे? टॉस जिंकणारी टीम. हो 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 हो, बॉल उंच आकाश मार्गाने. मॅच ऑन आहे. षटकार आलाय. इथे आमच्या बरोबरीत आमचे राऊगावचे प्रसिद्ध युवा उद्योजक प्रवीण दादा खेडेकर हे या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत. त्यांची उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्तानं लाभते आणि त्यांचं स्वागत करणारा एक सुपरसॉनिक षटकार मैदानावरती दिसलाय. युवा उद्योजक आहेत राहुल नगरीच्या, आज खास या स्पर्धेच्या निमित्तानं इथे आमच्या बरोबरीत आहेत. असे आमचे प्रवीणजी खेडेकर आणि त्यांचा सगळा मित्रपरिवार या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होतोय. आम्ही त्यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती शौकत शेख वरती धर्मराजनं आक्रमण करत या मॅच मधलं समीकरण बदलून टाकण्याचं काम केलंय. प्रवीणजी खेडेकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं तोंड भरून कौतुक करत त्यांनी या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. 2 चेंडू मध्ये 5 धावा. काय मॅच आहे? 2 चेंडू 5 धावांची मॅच. गेम इज ऑन. हो हो हो, धर्मराज शौकत शेख डाऊन दी बॉल. टेकन अ कॉट आणि धर्मराज बाद. एक चेंडू या मॅच मधला शिल्लक आहे आणि एका चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता खेळात आहे. हा सामना हा क्रिकेटचा खेळ असाच आहे. इथे तुम्हाला सहज सोप्या पद्धतीने काही मिळणार नाही आणि जे सहज सोप्या पद्धतीने मिळतं ते फार वेळ टिकत सुद्धा नाही. एक बॉल मध्ये 5 धावांची गरज है. क्या होगी इस मैच की कहानी? अनिल हगवने सर इनका यहाँ पे आगमन होता हुआ उनका हम तहे दिल से आज स्वागत करते हैं. अनिल सर, क्या होगी इस मैच का प्रेडिक्शन? एक बॉल में 5 रन की जरूरत है. ये मैच होगी टाई तो फिर सुपर डुपर मुकाबला. ये अनिल चैंपियन सर इधर आ चुके हैं और वो जो बैट का वो जो स्ट्राइक पे होते तो वो छक्का मार देते. अनिल हगवने सर वो चैंपियन इवेंट के ओनर है. वो पुणे का सबसे बड़ा इवेंट है इधर. और एक बॉल 5 की मैच. चैतन्य शेवाले बॅटची आतली कर घेतली. बॉल तौसिफनं थांबवलाय आणि शौकत शेख धावबाद करत फायनल मध्ये दाखल होणारी पहिली टीम वरद 11 पारगाव. फायनलचं तिकीट घेते टीम. अ गुड मॅच.
आवळवाडी फिल्डिंगसाठी यायचं आहे. आवळवाडी टीम चला लगेच क्षेत्ररक्षणासाठी. यानंतर आपल्या 2 सामने शिल्लक आहेत आणि त्यानंतर एक फायनल आपली बाकी आहे.